राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्याबरोबर आहेत। दत्तात्रय भरणे जी खरं तर आज अजित पवार नाही आहे, तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला होता या राज्याचा। आज मात्र किती मिस करता दादांना? मिस म्हणजे ते कुठल्या शब्दामध्ये आम्ही आपल्याला सांगावं, कारण का दादाविना हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। दादा अर्थसंकल्पात ज्यावेळेस ह्या भाषण करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ज्यावेळेस दादा यायचे, तो दादांचा चेहरा, दादांचं बोलणं, दादांचा मिश्किलपणा, दादांचा विनोदी स्वभाव, म्हणजे दादा प्रत्येक व्यक्ती त्या अर्थसंकल्पातून दादा व्यक्त होत असायचे। त्याचं दादा आज तो अर्थसंकल्प सादर करताना नाहीत याचं दुःख आम्हा सर्वांनाच आहे। म्हणजे सत्ताधारी आमदारांना पण आहे आणि विरोधी आमदारांना पण आहे। पण शेवटी आज दादा जरी नसले तरी दादांचा विचार, दादांचा आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय। या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आज अर्थसंकल्प सादर करतील आणि सर्वसामान्य दिलासा देण्याचं काम निश्चित प्रकारे देवेंद्र भाऊ करतील, हा आम्हा सर्वांना विश्वास। भरणेजी खरं तर अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू होतो, परंतु हा अपघात आहे की घातपात आहे या सगळ्या संदर्भात सातत्यानं प्रश्न उपस्थित होतात आहे। तुम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे तुमच्या पक्षाकडनं, तुमच्या नेत्यांकडनं, परंतु ती मान्य का होत नाहीये? या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी स्वतः या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की निश्चित प्रकारे चौकशी ही केली जाईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कसूर केला जाणार नाही। अजून आता आपण पाहूया, चौकशीचा अहवाल आल्यानंतर या बाबतीमध्ये अधिक बोलणं योग्य होईल, परंतु निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनींना राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की निश्चित प्रकारे या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल। परंतु अजित पवारांचा हा दुर्दैवी विमान अपघात नसून हा सुनियोजित मर्डर आहे अशा पद्धतीने सातत्यानं बोललं जातं। चौकशी नांतीच सगळं शक्य होईल, अधिक बोलणं बरोबर नाही वाटत। परंतु तुम्ही मुख्यमंत्र्यांची स्वतः जाऊन पुन्हा भेट घेणार आहात का? स्वतः भेटलेलो आम्ही सगळ्या आमदारांनी स्वतः सह्या करून आम्ही निवेदन दिलेलं आहे। परंतु भेट तुमची काल होणार होती, ती भेट झाली आहे का की पुन्हा तुम्ही भेटणार आहात मुख्यमंत्री? अर्थसंकल्प आज ती गडबड आहे, आम्ही परत सोमवारी सगळे आमदार परत त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू आम्ही। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते। दत्तात्रय भरणे म्हणतात की अजित पवारांच्या या सगळ्या विमान अपघाताच्या मृत्यूच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयची आम्ही मागणी केलेली आहे, सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे। त्या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही स्मरणपत्र घेऊन सर्वच आमदार जे आहेत ते सोमवारी भेटू असं मत जे आहे ते दत्तात्रय भरणे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, टीव्ही9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।